एकेकाळी तुकियस नावाचा एक राजपुत्र राहत होता. टॉसियसचे वडील खूप आजारी होते. एके दिवशी त्यांनी आपल्या मुलाला आपल्या पलंगावर बोलावले आणि म्हणाले, "बेटा, मी दिवसेंदिवस कमजोर होत चाललो आहे. म्हणून मला वाटते की मी तुला ते देण्याची वेळ आली आहे." आणि असे म्हणत त्याने त्याला शिंग दिले. टॉसियसने आपल्या वडिलांना विचारले, "बाबा, हे एक सामान्य शिंग आहे. मी त्याचे काय करू?" त्याचे वडील म्हणाले, "बेटा, हे सामान्य शिंग नाही. जर तुम्ही ते तुमच्या कानात घातलं, तर तुम्ही समोरच्या व्यक्तीचे विचार ऐकू शकाल. हे तुम्हाला खूप मदत करेल." काही दिवसांनंतर टॉसियसचे वडील मरण पावले. टॉसियसने स्वतःशीच विचार केला, "येथे माझ्यासाठी दुसरे काहीही नाही. मी काही काळ प्रवास करीन आणि वाटेत काही काम पाहीन." असे म्हणत तो आपल्या वडिलांचे शिंग घेऊन निघाला. अनेक दिवस प्रवास करून शेवटी एका वाड्यात पोहोचला. तिथे त्याला राजवाड्याचा मालक भेटला, लांब केसांचा एक मोठा माणूस. त्याने राक्षसाला काही काम देण्याची विनंती केली. राक्षस म्हणाला, "जर तुला चांगले शिजवता येत असेल, तर तू माझे अन्न शिजवू शकतोस." त्याने अतिशय चविष्ट डिनर बनवून राक्षसाला प्रभावित केले आणि म्हणून त्याला कामावर घेण्यात आले. एके दिवशी टॉसियस राजवाड्याभोवती फिरत असताना त्याला तळघरात जाण्याचा मार्ग सापडला. जवळ आल्यावर त्याला कोणाचा तरी रडण्याचा आवाज आला. त्याने तळघरात शोध घेतला असता खांबाला बांधलेली एक सुंदर मुलगी दिसली. "तू कोण आहेस? असे का बांधले आहेस?" टॉसियसने मुलीला विचारले. तिने उत्तर दिले, "माझे नाव चक्कली आहे आणि मी या सुंदर राज्याची राजकुमारी आहे. राक्षसाने माझ्या वडिलांना, राजाला मारले आणि नंतर मला बंदिवान केले. कृपया मला मदत करा." त्याला राजकुमारीबद्दल वाईट वाटले, परंतु त्याने कबूल केले, "मी काय करू शकतो? मी फक्त एक सामान्य माणूस आहे आणि तो एक राक्षस आहे. मी त्याच्यावर कसा विजय मिळवू शकतो?" टॉसियस खूप दुःखी होता, कारण त्याला राजकुमारीला मदत करण्याचा मार्ग सापडला नाही. त्याने एक दिवस ठरवले, "माझ्याकडे गमावण्यासारखे काही नाही. मला वडिलांचे हॉर्न वापरावे लागेल आणि मला राक्षसाचे विचार ऐकू येतात का ते पहावे लागेल." त्याने आपल्या कानावर शिंग वाढवताच त्याने त्या राक्षसाचा विचार ऐकला, "मला वाटते की स्वयंपाक्याला राजकुमारीबद्दल माहिती आहे. उद्या मी ते नाश्त्याला खाईन. तोपर्यंत मला खात्री करावी लागेल की माझ्या ताकदीचे रहस्य हे माझे केस आहेत. हे त्याला कळणार नाही. राक्षस त्याच्या लांब केसांशिवाय त्याचे कोणतेही नुकसान करू शकणार नाही हे जाणून टॉसियसला आनंद झाला. म्हणून त्या रात्री तो राक्षसाच्या बेडरूममध्ये गेला आणि झोपला असताना त्याचे केस कापले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा राक्षस जागा झाला, तेव्हा त्याला खूप अशक्त वाटले आणि लवकरच समजले की त्याची शक्ती संपली आहे. टॉसियस आता त्याला सहज पराभूत करू शकेल. हे जाणून दुर्बल झालेल्या राक्षसाने आपले सामान गोळा केले आणि राजवाड्यातून पळ काढला. टॉसिसला समजले की राक्षस पळून गेला आहे. तो तळघरात धावला आणि राजकुमारीला मुक्त केले. शेवटी त्या राक्षसाचा शाप दूर झाला आणि त्या जागेचे रूपांतर एका भव्य राजवाड्यात झाले. लवकरच टायसियसने राजकुमारीशी लग्न केले आणि तो त्या राज्याचा राजा झाला.